मार्केटमध्ये काही जे अचानक इव्हेंट्स असतात, जसं की वॉर असेल, इलेक्शन्स असतील, मार्केटमध्ये जे काही रिझल्ट येणार असतील, मॉनिटरी पॉलिसीज, आरबीआयच्या पॉलिसीज वगैरे, तर त्यामध्ये मार्केटमध्ये अनसर्टन्टी असते. अनसर्टन्टी असल्यामुळे मग मार्केटला हे माहीत नसते की मार्केट वरती जाणार आहे का खाली जाणार आहे. म्हणजे डिसिजन्स आणि आउटकम्स जे काही होणार आहेत मार्केटमध्ये निर्माण जे न्यूज आल्यानंतर, तर ते पॉझिटिव्ह होणार आहेत की निगेटिव्ह इम्पॅक्ट मारणार आहेत मार्केटमध्ये. तर त्यामध्ये जो इंडिया विक्स आहे तो मार्केटमध्ये फिअर आणि ग्रीडचा एक इंडेक्स आहे. तर त्यामध्ये जसं मार्केटमध्ये फिअर वाढत जातो तसं इंडिया विक्स वाढत जातो. आणि इंडिया विक्स वाढल्यामुळे ऑप्शनचे जे प्रीमियम्स आहेत तर त्यामध्ये स्पाईक येत चालतात. जर रिझल्ट किंवा आउटकम एखादं झाल्यानंतर इंडिया विक्स नॉर्मल होतो आणि त्यानंतर जे ऑप्शनचे प्रीमियम आहेत जे स्पाईक मारलेले ते स्पाईक अचानकपणे खाली येतात. त्या केसमध्ये ऑप्शन सेलर पैसे कमवू शकतो. जर तुम्ही हायर इंडिया विक्सला जर ऑप्शन पकडला तर तुम्हाला जर इंडिया विक्स जर एकदम कमी झाला ड्रास्टिकली, तर तो तुम्हाला प्रीमियममध्ये सपोज जर 450चा प्रीमियम असेल तर तो तुम्हाला डायरेक्ट 300